नमस्कार मित्रांनो, राजसंतोष स्वराज्य सूर्य शिवाजी महाराज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे ध्येय निश्चित करा। परंतु तत्पूर्वी अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत शिवचरित्र आज पण कामाला येतंय, इथून पुढेही कामालाच येणार आहे। आपण जी प्रेरणा घेतोय, आपल्याला जो ऊर्जा स्रोत मिळतोय ना, तो फक्त आणि फक्त शिवरायांच्या या शिवचरित्रातूनच आपल्याला मिळतोय। त्याचं कारण पण असं आहे की जसं की इंग्रजी कॅलेंडर वर्षानुसार आजपासून नवीन वर्ष चालू झालं 2024 आणि मग नेहमीप्रमाणे आपल्या घरातले आपले मित्रमंडळी आपल्या अवतीभोवतीची लोक संकल्प करतात, त्याविषयी चर्चा आपण ऐकतो, बरोबर की नाही। आणि मग तो संकल्प कोणताही असू शकतो, म्हणजे की मी उद्यापासून व्यायामाला सुरुवात करणार, हा तर अगदी आवडीचा सर्वांचा संकल्प। मी या वर्षी एवढे टक्के पाडणार किंवा एक नवीन वेगळा कोर्स करणार। बरेचसे ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ज्याच्या त्याच्या गरजेनुसार भरपूर संकल्प लोक करतात आणि ते 5 ते 6 दिवस छान चालतातही आणि नंतर माणूस तिथेच राहतो आणि संकल्प विसरून जातो। आणि हे जर नको व्हायचं असेल, हे जर आपल्याला टाळायचं असेल तर शिवचरित्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। शिवचरित्रामधल्या घटना आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे। ज्यावेळी ते आपल्याला माहिती होतील त्यावेळी अशा छोट्या छोट्या संकल्पासाठी सुद्धा जे आपण आळस करतो, जे ते मध्ये सोडून देतो, ते होणार नाही, होणं शक्यच नाही। आणि त्याचं कारण असं की शिवरायांनी सुद्धा वयाच्या 15व्या वर्षी आपलं ध्येय निश्चित केलं होतं आणि ते ध्येय होतं आणि तो संकल्प होता। तो संकल्प त्यांनी केला होता की स्वराज्य निर्मिती करेन, स्वराज्याची स्थापना करेन, माझ्या रयतेसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी मी स्वराज्य निर्माण करेन। वय वर्ष फक्त 15। त्या मानानं आपण तर चांगले जुने जाणते अनुभवी आहोत आणि आपल्याला कुठं काय स्वतःसाठीच तर संकल्प करायचे, स्वतःच्या परिवारासाठी करायचे, तरी सुद्धा ते संकल्प पूर्णत्वात जात नाही। त्याचं कारण हे की आपल्यातला आळस, त्याविषयीची तळमळ कमी असणे आणि ते जर निश्चित करायचं असेल, ती जर ध्येय आपल्याला पूर्ण करायचं असेल, तो आपला संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल तर आपल्याला शिवचरित्राशिवाय पर्याय नाही। शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी संकल्प केला, ध्येय निश्चित केलं की मी स्वराज्य निर्मिती करीन आणि मग त्यानंतर इतक्या भयंकर घटना घडल्या, परंतु कोठेही महाराजांनी कुठेच तडजोड केलेली नाहीये। अगदी पहिलंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर महाराजांचा ती प्रगती पाहून जो स्वराज्यावर चालून आला तो अफजल खान 35,000 सैन्य घेऊन आला होता तो स्वराज्यावर चालून, आणि महाराजांकडे इनमिन 8 ते 10,000 सैन्य होतं फक्त। पण त्यावेळी महाराज नाराज झाले किंवा डोक्याला हात लावून बसले की अरे मी काय केलं, आता 35,000 कुठं आणि माझे 10,000 कुठं, शरणागती घ्यावी किंवा माघार घ्यावी, नाही, तसं काही घडलं नाही। उलट त्यांनी पूर्ण वेळेचं नियोजन करून, माणसांचं व्यवस्थापन करून त्या खानाला कसं इथंच फाडला हे सर्वांना इतिहास तो माहितीच आहे। त्या जास्त मी त्या खोलात जात नाही, परंतु समजून घ्यायची गोष्ट हीच की प्रसंग कितीही कठीण असला तरी मी जो संकल्प केलाय त्याच्यात मी कुठेही तडजोड करणार नाही। दुसरं, शाहिस्तेखानाला महाराजांनी स्वतः जाऊन शाहिस्तेखानाच्या लाल महालावर छापा टाकलेला आहे। मग तिथं त्यांनी हा विचार नाही केलेला की आता हा शाहिस्तेखान म्हणजे औरंगजेबाचा मामा, साक्षात त्या बादशाचा मामा, जर त्याला काय झालं, त्याला तर मी मारायलाच चाललोय, तर मग तो औरंगजेब पिसाळणार आणि त्याच्याकडे तर 5 लाख सैन्य आहे, मग आपल्या स्वराज्याचं काय होईल। अजिबात नाही, कुठंच तडजोड नाही। माझ्या स्वराज्यात आलाय आणि माझ्या रयतेला त्रास देतोय आणि माझा संकल्प आहे स्वराज्य निर्माण करेन, आणि त्याच्यामध्ये जर हा लुडबुड करतोय तर त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। आणि महाराजांनी त्यालाही इथून पळून लावलाय, तोही इतिहास आपला सर्वश्रुत आहेच। आणि त्यानंतरचा प्रसंग, मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आला, महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले तहामध्ये। पुन्हा एकदा सांगायचं कारण असं की आपण ज्यावेळी एखादा संकल्प करतो, आपलं ध्येय निश्चित करतो आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण पण करतो, तर सर्वच गोष्टी आपल्या विचारानुसार, आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार घडणार नाहीत, तर प्रसंगी आपल्याला प्रचंड पराभवाला सामोरं जावं लागेल। त्यावेळी सगळं थांबवून ठप्प करणे, गप्प बसणे हा पर्याय नाहीये। तर महाराजांनी तिथंही थोडी माघार घेतली,
1666ला महाराज आग्र्यावरून पुन्हा स्वराज्यात आले. 1666 ते 1670 4 वर्ष महाराजांनी काहीही केलेलं नाहीये. त्याचं कारण असं काही केलं नाही याचा अर्थ त्यांनी पुन्हा एकदा कमजोर झालेली आपल्या सैन्याची मनोबल उंचावली, पुन्हा एकदा पैशाची जमाजमव केली, पुन्हा एकदा आपले गड किल्ले जे काय 17 आपल्या ताब्यात होते त्याची दुरुस्ती करून घेतली आणि 1670ला कोंढाणा घेण्यापासून जे सुरुवात केली त्यानंतर न भूतो न भविष्यती असं 350 किल्ले शिवाजी महाराजांकडे होते. सांगायचं तात्पर्य की वेळ आली तर माघारही घ्यायची, पण आपल्या संकल्पापासून आपल्या ध्येयापासून तसुभरही विचलित व्हायचं नाहीये. आणि त्याचसाठी आजचा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजनच ते. आपल्याला विशेष असं काहीच करायचं नाहीये, पण जे पण करायचंय ते अगदी तळमळीने करायचंय. कारण आपल्याला स्वतःसाठी करायचंय, आपल्या परिवारासाठी करायचंय. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा विद्यार्थी असेल, त्यांनी ठरवलं असेल, त्यांनी संकल्प केला असेल की मला या वर्षी या विषयात किंवा या वर्षी मला एवढे मार्क्स मिळालेच पाहिजेत. एखादा तरुण असेल, त्यांनी ठरवलं असेल की मी व्यायाम करून माझं शरीर सौष्ठव छान प्रकारे सुदृढ करणार आहे. किंवा असाही विचार असेल, असाही संकल्प असेल की या आर्थिक वर्षात माझं आर्थिक नियोजन असं असेल, माझ्याकडे एवढे रुपये मला कमवायचे आहेत, त्यासाठी माझी ही स्वप्न पूर्ण करायची आहेत. आपल्या आईवडिलांच्या सुखासाठी, आपल्या परिवारातल्या जे काही सदस्य असतील त्यांच्या सुखासाठी मला काय करायचं. तर अशा असंख्य त्या व्यक्तिपरत्वे संकल्प असू शकतात, माणसाची ध्येय असू शकतात आणि ती असलीच पाहिजे. तर त्यासाठी फक्त आणि फक्त एकच प्रेरणा स्त्रोत म्हणजे शिवरायांचं चरित्र. मग कोणती म्हणजे बऱ्याचशा समस्या येतात, नाही असं नाहीच, परंतु त्या तात्पुरत्या येतील तर थांबता कामा नये. आपला संकल्प हा तडीस नेणे ही खऱ्या अर्थाने शिवरायांना मानाचा मुद्रा असेल. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊयात आणि उत्कर्ष करूया राष्ट्राचा आणि स्वतःचाही. जय शिवराय.